कारण लातूरमधील शेतकऱ्याला तातडीनं मदत मिळाली आहे। वीज पडून बैल दगावल्यामुळे एका हतबल महिलेनं स्वतः नांगर ओढला होता आणि ही बातमी साम टीव्हीनं दाखवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेत। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली आहे आणि या शेतकरी कुटुंबाला तातडीनं बैल उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बैलही उपलब्ध करून दिला आहे। इम्पॅक्ट आपण पाहतोय। लातूरमध्ये एका शेतकरी कुटुंबाचा बैल दगावला होता, तर ही बातमी साम टीव्हीने लावून धरली। साम टीव्हीने पहिल्यांदा दाखवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या बातमीची दखल घेतली आहे आणि त्या शेतकरी कुटुंबाला बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले आणि स्वतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच आता या शेतकरी कुटुंबाला बैल उपलब्ध करून देण्यात आलाय। साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आपण त्याचा इम्पॅक्ट पाहतोय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेत शेतकरी कुटुंबाला बैल उपलब्ध करून दिलाय। मदत करायचं काम करतो आपण। बैल दगावल्यामुळे शेतकरी महिलेनं स्वतः नांगर ओढली होती आणि हा व्हिडिओही साम टीव्हीने दाखवला होता। आपले प्रतिनिधी संदीप भोसले आपल्या सोबत आहेत। संदीप, साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। शेतकरी कुटुंबाला आता बैल उपलब्ध करून देण्यात आलाय। नक्कीच साम टीव्हीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण साम टीव्हीने या शेतकरी दाम्पत्याची दयनीय अवस्था लावून धरली होती आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत या शेतकऱ्याला मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर या शेतकऱ्याला जी मदत आहे ती शासकीय मदत देखील मिळालेली आहे। काही संस्थांनी, सामाजिक संस्था त्यांनी देखील मदत केलेली आहे। खरं म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी या शेतकऱ्याचा बैल जो आहे तो वीज पडून दगावला होता आणि त्यानंतर दुसरा बैल घेण्यासाठीची या शेतकऱ्याची परिस्थिती नव्हती। त्यामुळे या शेतकरी दाम्पत्याने आपल्या पत्नीच्या खांद्यावर नांगराचा जू देत शेतीची मशागत करतानाचा व्हिडिओ समोर आला आणि हा व्हिडिओ साम टीव्हीने सातत्याने दाखवून धरला आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तर या शेतकऱ्याच्या मदतीला आता मुख्यमंत्री धावून आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।